नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर. भाजप जनता दल 101 जागा लढवणार तर जनशक्ती पार्टी 29 जागा लढवणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची घेतली भेट. नाट्य परिषदेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. ठाण्यात आज ठाकरे गट मनसेचा संयुक्त मोर्चा. गडकरी रंगायत पासून ठाणे महानगरपालिकेवर निघणार मोर्चा. योजना बंद करणारं हे चालू सरकार. बंद योजनांची यादी दाखवत अंबादास दानवे यांची देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंवर टीका. महायुतीत दंगा नको. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रवींद्र धंगेकरांना समज. राजकीय नुकसान झालं तरी हरकत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर रवींद्र धंगेकर आक्रमक. शाळेत महाविद्यालयात उद्यानांमध्ये संघाच्या कार्यक्रमांना बंदी घाला. कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंसह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अमरावतीमध्ये भाजपची विभागीय बैठक. आगामी स्थानिक निवडणुकांसह शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी करणार मार्गदर्शन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. बैठकीत संघटनात्मक बदल होण्याची शक्यता. आमदार रोहित पाटलांकडे युवक प्रदेशाध्यक्ष पद येण्याची शक्यता. कोलरीफ कप सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये 60 ठिकाणी छापे. किसान फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घराची झडती. जरांगे सरड्यासारखे 10 वेळा भूमिका बदलतात. कधी हैदराबाद गॅझेट तर कधी सरसकटची मागणी करतात. विजय वडेट्टीवार यांची मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका. दिलेला शब्द पाळणार. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगार संघटना आक्रमक. आजपासून आझाद मैदानावर करणार आंदोलन. अजित पवारांमुळे पुणे गुंडांचं माहेरघर बनलं. खासदार संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील काँग्रेस सोडणार. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.